एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने उन्हाळ्यात सोलापूर शहराच्या पंचक्रोशीत पक्ष्यांसाठी मूठभर धान्य आणि ओंजळभर पाणी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। उन्हाचा वाढता तडाखा फक्त माणसांनाच नव्हे तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे। विशेषतः पशुपक्ष्यांसाठी रखरखत ऊन मारक ठरत आहे। कडक उन्हानं माणसांबरोबरच पशुपक्ष्यांचीही लाही होत असून प्रत्येकजण आपापल्या परीनं त्यावर उपाय शोधत आहेत। दरम्यान रविवारी बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं वाढत्या उन्हात हा दिलासादायक उपक्रम राबवण्यात आला असून गावातील झाडांवर मातीची भांडी, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले कृत्रिम घरटे, पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय होईल। सध्या सोलापूरचं तापमान 41.6 अंश सेल्सिअसच्याही पुढं गेला आहे, जो तो उन्हाचा बचाव करण्यासाठी धडपड करत आहे। अशा कडक उन्हाळ्यात माणसाचं जगणं मुश्किल असताना प्राणीमात्रांवर काय वेळ येत असेल याची कल्पना करणं अशक्य आहे। म्हणूनच एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं वाढत्या उन्हात पक्ष्यांना मूठभर धान्य आणि ओंजळभर पाणी उपक्रम राबवण्यात आला। बाळे, शिवाजीनगर, खेड, गुळवंची, बाणेगाव, केगाव आदी पंचक्रोशीतील गावागावात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी एकत्व सोशल फाउंडेशनचे अमर बसवंती, शुभम जाधव, ऋषिकेश हरसुरे, चेतन झाडे, राजेश वाघमोडे, किरण सरवळे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक कर्की आदी सदस्य उपस्थित होते। उन्हाळ्यात नागरिकांनी पक्ष्यांसाठी मदतीचा हात पुढं करावा। घरच्या छतावर, गच्चीवर, अंगणात, माळरानात, खिडकीजवळ, भिंतीवर, मंगल कार्यालयाजवळ किंवा झाडाच्या फांद्यांवर मडकं, तांब्या किंवा पाणी भरलेली भांडी ठेवावीत, जेणेकरून पक्ष्यांना पाणी सहज उपलब्ध होईल। शक्य असल्यास पक्ष्यांसाठी सावली निर्माण करावी। झाडाखाली किंवा घराच्या छपरावर पाण्याचं भांडं ठेवलं तर पक्ष्यांना उन्हाच्या तडाख्यातून काहीसा दिलासा मिळेल, अशी माहिती एकत्व फाउंडेशन बाळेचे प्रमुख दीपक कर्की यांनी दिली। तब्बल 41 अंश सोलापूरचं तापमान आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये जसं प्रत्येक नागरिकाची, सोलापूरच्या नागरिकाची हाल व्हायलेले किंवा उन्हामुळे त्यांना त्रास होतोय, त्याचप्रमाणे मुख्या पक्ष्यांना सुद्धा आज या उन्हाच्या लाहीनं हैराण करून सोडलेलं आहे। आणि अशा वेळेस बाळे परिसरातल्या ह्या सर्व आमच्या मित्रवर्गातून म्हणजेच एकत्व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज या प्रत्येक ठिकाणी बाळ्यातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खेड, गुळवंची ह्या प्रत्येक ठिकाणी आपण सर्व एकत्व फाउंडेशनचे सदस्य त्या पक्ष्यांना मूठभर धान्य आणि ओंजळभर पाणी या पद्धतीचा उपक्रम आज एकत्व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातो। आणि खरोखर हा कौतुकास्पद असा उपक्रम आज या पक्ष्यांसाठी केला जातोय आणि या माध्यमातून दरवर्षी असणारा हा संकल्प याही वर्षी या सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण केला जातो। एकत्व सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जे आपण मुक्या पक्ष्यांसाठी पाण्याची व धान्याची सोय करतो, यंदा देखील आपण पक्ष्यांना मूठभर धान्य आणि ओंजळभर पाणी हे उपक्रम आपण राबवत आहोत। बाळे असेल, खेड असेल, गुळवंची असेल, भोगाव असेल, बाणेगाव असेल, शिवाजीनगर असेल, केगाव असेल, या भागात आपण मूठभर धान्य आणि ओंजळभर पाणी हा उपक्रम आपण राबवत आहोत।